नमस्कार. 2005 पूर्वी नियुक्त 100% शाळेवर अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित तुकडीवरचे तमाम माझे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आग्रहाची विनंती की आपण सहविचार सभा ठेवलेली आहे. या सहविचार सभेबाबत आपण काल झूम मीटिंग घेतली होती आणि त्या झूम मीटिंग मध्ये ठरवलं होतं की आपल्याला सहविचार सभा घ्यायची आहे आणि या सहविचार सभेमध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आता निर्णय म्हणजे आपल्याला डेप्युटी डायरेक्टर जे आहे शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी एक अत्यंत अन्यायकारक असा निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय आपल्याला मान्य नाही. कारण की 27 फेब्रुवारी 2025 चा जो मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याचा याच्यात काहीही उल्लेख नाही आणि हे कसं चुकीचं आहे हे आपल्याला आपल्या पुनर्विचार निवेदनामध्ये यांना सांगायचं आहे. त्यासाठी आपण निवेदन तयार केलेलं आहे, पुनर्विचार निवेदन, आणि हे आपल्याला अमरावतीला प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली द्यायचं आहे. आणि हे कधी द्यायचं, कसं द्यायचं, कोणाच्या मार्फत द्यायचं आपल्याला हे ठरवायचं आहे या सहविचार सभेमध्ये. तर प्रत्येकाची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे. तुमचे कितीही महत्त्वाचे काम असू द्या, ते सगळे काम सोडून दिनांक 26/2/2026 ला म्हणजे गुरुवारी ठीक 2 वाजता शिवाजी महाविद्यालय बुलढाणा इथं आपल्याला उपस्थित राहायचं आहे. अंदाजे 1.5 ते 2 तास आपली सहविचार सभा चालेल आणि त्याच्यामध्ये आपण सर्व एकमताने निर्णय घेऊ की पुढचं पाऊल काय उचलायचं आहे. मित्रो, आज नाही तो कभी नाही, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. व्हॉट्सअपवर चर्चा करून किंवा व्हॉट्सअपवर विरोध करून आपल्याला काहीच भेटणार नाही. फक्त व्हॉट्सअपवर आपण चर्चा करतो आणि आपल्याला व्हॉट्सअपवर मनाला शांती भेटते, पण आपण वस्तुस्थिती काय आहे याचा कधीही विचार करत नाही. आपल्याला याचा विरोध करायचा आहे आणि तिथं आपली उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे. संख्याबळ हा खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न माझ्या एकट्याचा नाही, सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांचा आहे म्हणजे सगळ्यांनी तिथं उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघू 26 तारखेला किती लोक येतात, कारण की 100 लोकांचा ग्रुप आहे आणि 100 लोकांमध्ये व्हॉट्सअपवर बघितलेलं आहे मी की चर्चा तर भरपूर होते, पण जेव्हा ऍक्च्युअली भेटायचं आव्हान केलं जातं तेव्हा प्रत्येकाला काही ना काही काम सुचल्या जातात. ठीक आहे, महिला भगिनी आहे, त्यांचं जमत नाही तर त्यांना आपण वेगळी व्यवस्था देऊ, पण आपल्याला तिथं स्वतः हजर राहायचं आहे. संख्या 100, पण जेव्हा झूम मीटिंग घेतली तेव्हा फक्त 25 लोक झूम मीटिंग मध्ये जोडले, म्हणजे बाकीचे 75 लोक जे आहे त्यांना बहुतेक पेन्शनची आवश्यकता नाही. याचा अर्थ सरळ हाच होतो ना की जेव्हा आपण आव्हान करू राहिलो कोणासाठी, तुमची पेन्शन मला नाही भेटणार किंवा माझी पेन्शन तुम्हाला नाही भेटणार, तुमची पेन्शन स्वतः तुम्हाला भेटणार आहे आणि माझी पेन्शन स्वतः मला भेटणार आहे आणि मला माझ्यासाठी भांडायचं आहे. हे तुम्ही जेव्हापर्यंत ठरवत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला पेन्शन भेटत नाही. कारण की रडल्याशिवाय बाळाला आई सुद्धा दूध पाजत नाही, हे लक्षात ठेवा. तर आपल्याला तिथं जाऊन आपल्याला विरोध करायचा आहे. आपल्याला विरोध म्हणजे असं नाही की नारेबाजी करायची, काही नाही. आपण जे लेखीमध्ये दिलेलं आहे तिथं ते आपल्याला दाखल करायचं आहे. जर आपण ते दाखल केलं नाही याचा अर्थ सरळ हा होतो की जो निर्णय लागलेला आहे तो तुम्हाला मान्य आहे. तर आपल्याला हा निर्णय मान्य नाही
हा तिथं आपल्याला दाखल करायचा आहे, तिथून त्यांच्याकडून ओसी घ्यायची आहे आणि हा जो निवेदन आहे, पुनर्विचार निवेदन जे म्हणू आपण, ड्राफ्ट तयार केलेला आहे, या ड्राफ्ट प्रत्येकाला आपण सामूहिक नाही देणार, प्रत्येकाच्या नावाचा वेगळा अर्ज राहणार आहे. तर यासाठी प्रत्येकाने 26 तारखेला श्री शिवाजी हायस्कूल बुलढाणा इथं उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती. मित्रो, 10-5 लोक जर असते तर मी माझ्या घरीच बोलवलं असतं, पण ग्रुपमध्ये 100 लोक आहे आणि माझी अशी आशा आहे की हे सगळे येतील. त्यासाठी मी आज शिवाजी शाळेमध्ये जाऊन तिथल्या मुख्याध्यापकांना विनंती केली की आमचे शिक्षक बांधव जे आहे, जे पीडित आहे, काही बांधव रिटायर झालेले आहे, त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे, त्यांच्यासाठी आम्ही एक सहविचार सभा ठेवत आहे, तर आपल्या शाळेमध्ये एक रूम आम्हाला 26 तारखेला देण्याची कृपा करावी. सरांचं धन्यवाद. त्यांनी एका याच्यामध्ये होकार दिला, ठीक आहे म्हणे सर तुम्ही घेऊ शकता. तर आपल्याला तिथला एक रूम भेटलेला आहे, त्या रूममध्ये आपण सहविचार सभा घेणार आहोत. तर दिनांक 26/2/2026 गुरुवार दुपारी 2 वाजता आपल्याला सर्वांना इथं उपस्थित राहायचं आहे. ही कळकळाची विनंती. मित्रो, आणखी दुसरी एक गोष्ट की व्हॉट्सअपवर पत्र सुरू आहे, ते टाकलेले आहे की याला पेन्शन भेटलेली आहे. त्याच्यामध्ये 2 मुद्दे होते की रिटायरमेंटच्या वेळी ती शाळा 100% होती म्हणून त्याला पेन्शन आहे. त्याच्यामध्ये हा एक मुद्दा दिलेला आहे. दुसरा मुद्दा आणखी एक आहे की 2005 पूर्वी म्हणजे 2004ला त्या शाळेला 25% ग्रँट आली होती. या 2 मुद्द्यांवर त्या गृहस्थाला कारभारी म्हणून आहे ते, तर त्यांना पेन्शन ऑर्डर देण्यात आलेली आहे. मित्रहो, त्याला पेन्शन अशीच नाही मिळालेली आहे. त्यांनी त्याच्यासाठी स्ट्रगल केलेलं आहे आणि त्याच्या मागे त्याची किती धावपळ असेल तुम्ही त्याला स्वतः जर विचारलं तर तुम्हाला माहीत पडेल. आणि तुम्ही स्वतःला मनाला विचार करा की मी किती आपल्या पेन्शनसाठी धावपळ करून राहिलो. धावपळ आपली हीच राहते की हातामध्ये मोबाईल राहतो आणि आपण व्हॉट्सअपमध्ये क्रिटिसाइज करत राहतो. हे नाही असं, असं नाही तसं, असं नाही तसं. व्हॉट्सअपवर आपल्याला पेन्शन भेटणार नाही हे लक्षात ठेवा. दुसरी आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की आपले काही बांधव जे पीडित आहे ते सुद्धा प्रयत्न करत आहे. त्यांनी दिनांक 5/3/2026ला मुंबईमध्ये आंदोलन ठेवलेलं आहे. या आंदोलनामध्ये 1 दिवसीय आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये तिथं आपल्या पेन्शन बाबत चर्चा करणार आहोत आणि तिथं पेन्शन बाबत तिथं आपण मोठ्या संख्येने आंदोलन करणार आहोत. तर या आंदोलनाला सुद्धा आपली उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे, कारण की संख्याबळ हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हापर्यंत तुम्ही संख्या दाखवणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला पेन्शन भेटणार नाही हे लक्षात ठेवा. तर या दोन्ही गोष्टीचं आपल्याला 26 तारखेला म्हणजे गुरुवारी आपल्याला डिस्कशन करायचं आहे, सहविचार करायचा आहे. त्यासाठी ही सहविचार सभा ठेवण्यात आलेली आहे. तर सर्वांना कळकळीची विनंती की आपण दिनांक 26/2/2026 रोजी म्हणजे गुरुवारी वेळ 2 वाजता, ठिकाण शिवाजी हायस्कूल बुलढाणा बस स्टँडच्या मागे उपस्थित राहावे ही नम्र